स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीक आहे. तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे. आज मी ब्लॉग स्टार्ट केला आहे किचनपासून. सायंकाळचे 8 वाजत आहे. सोबत भाजीचा खूप आवाज येत आहे. मी आज बनवली अंडाकढी आणि अंडाकढी झालेली आहे. आता रात्रीचं जेवण आहे. रात्रीचं जेवण आम्ही शक्यतो मिळून करतो, म्हणजे शक्यतो काय आम्ही मिळूनच करतो. सकाळचं इकडे तिकडे होतं मी आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे. तर चला आता आम्ही जेवण करतो, त्याचबरोबर हा ब्लॉग मी कंटिन्यू सुद्धा करते. तर आपली आता अंडाकढी होत आहे. आता अंडाकढीला छान फेस आहे, तो वरचा फेस गेला की आपली भाजी पूर्ण शिजली आणि मस्त टेस्टी झाली होती, छान झाली होती. तर बघा आता मी सांगितल्याप्रमाणे आता भाजी वगैरे झाली आणि आता आम्ही जेवण एकत्र मिळून करतो. त्याचप्रमाणे आता जेवण एकत्र सगळेजण आम्ही खाली बसलेलो आहोत. डायनिंग आहे पण डायनिंगचा काही यूज नाही, कोणीच डायनिंगवर बसायला पाहत नाही. सगळेजण खालीच बसण्याचं म्हणजे खालीच आवडतं सगळ्यांना. तर आम्ही 4 जण आता खाली बसलेलो आहोत आणि एकत्रच आम्ही सायंकाळचं जेवण जेवतो. जेवण वगैरे झालं आणि जेवण झाल्यानंतर मग मला होती भाजी तोडायची. तर ही भाजी आहे चरोट्याची किंवा तरोट्याची, तुम्ही काहीही म्हणू शकता. रानभाजी आहे. विदर्भामध्ये आता पावसाळा लागला की ही भाजीला सुरुवात होते आणि पहिले 2-3 पाऊस पडले ना तेव्हा ही भाजी अशी छान 2-3 पाण्याची असते, कोवळी कोवळी, तेव्हा ती आणायची. रानभाजी फॅनचा आवाजामुळे आवाज येणार नाही, माहीत नाही. याला म्हणतात चरोट्याची भाजी आमच्याकडे. आणि ही चरोट्याची भाजी आहे. ही उद्या बनवेल मी. आज हे अशी खूप मोठे आणताना तोडताना आमच्या साईडच्या काकूनी आणून दिली आहे. खूप मोठे देठ आहे याचे. तर याला छान बारीक अशी बघा याचे असे देठ आहे. हे देठं काढून टाकावं लागते, नाही तर दातामध्ये खूप जातात. आणि ते देठं काढून बिलकुल अशी मोकळी अशी एक पानं याची असे हे बघा एक पानं अशी अलग अलग करावं लागतात. आणि याला छान उकळून टाकायची. उकळून टाकून कांदा आणि लाल मिरची टाकून तेल भरपूर टाकायचं आणि मस्त फोडणी द्यायची. खूप टेस्टी होते. अंड्याच्या भुर्जीसारखी खूप टेस्टी होते. आता ही भाजी पावसाळ्यात खायची मजा असते आणि या भाजीला थोडासा वेळ द्यावा लागतो आणि छान वेळ देऊन निवडावी लागते. कारण मला जवळपास मी भाजी तोडायला पण जेवण वगैरे झालं आणि जेवण झाल्यानंतर मग मी जे ही भाजी घेऊन बसली तर जवळपास मला 1 तास लागला. कारण या साईडच्या काकूनी आमच्या साईडच्या काकू आहेत, त्यांनी आम्हाला आणून दिली होती मला ही भाजी, कारण मला फार आवडते म्हणून. आणि त्या फिरायला तर तेव्हा त्यांनी आणून दिली. बघा ही छान कोवळी आहे अशी छान पानांची. आणि ती खुडताना अगदी त्याचं पान फक्त तोडायचं आणि जे देठ आहे ते फेकून द्यावं लागतं, आता देठ पूर्ण दातामध्ये येतं. तर त्याच्यामुळे मोठी पाणी, आणखी मोठे पानांची भाजी थोडीशी कडू वाटते. त्याच्यापेक्षा छान छोट्या पानांची भाजी आणायची. 2-3दा तरी ही पावसाळ्यामध्ये भाजी खायची आणि पावसाळ्यामध्येच या भाजी खायची मजा असते. आणि ही भाजी लवकरच मोठी होते, त्याच्यामुळे आधीच 2-3दा म्हणजे पाऊस पडला की तेव्हा खाऊन घ्यायची. आणि ह्या भाजीमुळे छान म्हणजे खूप गरम राहते भाजी आणि पावसाळ्याची गरम छान असते. आणि रानभाज्या तशाही छानच असतात. तर हे बघा एवढे मोठे पानं आहेत. हे एवढाले पानं नाही पाहिजे. या काकू आहेत त्यांनी म्हणजे आधी खात नव्हते, आता त्यांनी जस्ट आता फिरायला जातात बायांबरोबर. तर आता त्यांनी आता खायला सुरुवात केली. तर त्यांच्याकडे तसंही घरी कोणी खात नाही, त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं की तू खाते तर तू बनव आणि बनवून मग मलाही दे आणि तूही घे. अशा प्रकारे मग मी आता भाजी वगैरे तोडत होती. जेवण वगैरे झाल्यानंतर हा थोडासा रिकामा टाईम आहे आणि मला 10:30पर्यंत तसंही राहावंच लागतं जागत, कारण मुलांचा अभ्यास वगैरे हे होतपर्यंत. तर मी आता मोबाईल घेऊन एडिटिंग म्हणजे आपले व्हिडिओही करत होती आणि भाजीही तोडत होती. तितक्यात आता आयू फिरायला गेला आणि फिरता धृतीला घेऊन आला. तरी त्यात तिच्याबरोबर थोडंसं आता टाईमपास सुरू आहे. आणि बस तिला 5-10 मिनटं ती राहिली, त्याच्यानंतर ती रडायला लागली आणि तिला नेऊन द्यायला लागलं. तर अशा प्रकारे होता. आणि तोपर्यंत माझी तर भाजी खूपच व्हायचं होतं आणि हात कडू जेव्हा भाजी तोडतो तेव्हा ते हात कडू होतात. आणि भाजीसुद्धा आपल्याला पाण्यामध्ये टाकून जेव्हा तिची वास वगैरे येते ते खूप उग्र अशी कडू येते. पण मात्र खायला खरंच चवळीच्या भाजीपेक्षा किंवा अंड्याची जी भुर्जी आपण बनवतो त्याहीपेक्षा खूप टेस्टी वाटते. आणि रात्रीची वेळ आहे, रात्री थोडासा हलकासा पाऊस येत होता, तरी आई फिरायला जातो आणि धृतीला घेऊन येतो. तर ह्या रोजचाच झाला आहे इतक्यामध्ये. आणि आता आयु तर अभ्यास करत आहे आणि मी करत आहे. तो आता अभ्यास करतो आणि करताच गेला बाहेर आणि बाहेर जाऊन मग घेऊनच आला तिला. आणि इथे बघ आता मुलं सगळेच खेळत आहेत तिच्याबरोबर. घरामध्ये लहान कोणी आलं की सगळेच लहान होऊन तिच्याबरोबर खेळायला लागतात. कारण आता मी सुद्धा भाजी तोडता थोडा वेळ तिला घेतला, थोडा वेळ खेळली. फक्त हात कडू होते म्हणून त्याच्यामुळे मग थोडंसं तिला हातात नाही असंच दुरूनच खेळवलं. आणि हे बघा हे आहे देठं. आता भाजी वगैरे माझी तोडून झालेली आहे आणि भरपूर वेळ झालेला आहे. तर असे मोठे पानं आहेत ते मी फेकून दिलेत आणि तुम्ही सुद्धा फेकून द्या. आणि याच्यामध्ये आणखी कोणती भाजी आलेली तीसुद्धा मी काढून टाकली, छान निवडून घेतली भाजी. ते बघा त्या भाजीमधनं एवढा सारा देठांचा कचरा निघाला, तो वेगळा केला. आणि हे बघा भाजी मी छान एका पिशवीमध्ये ठेवलेली आहे.
ती आता उद्या बनवेल, कारण आज रात्र झालेली आहे. आज त्याची प्रिपरेशन करून ठेवायची आणि उद्या भाजी बनवायची. तर अशा प्रकारे आहे. ही भाजी ठेवते वेगळी, देठं वेगळे फेकून देते आणि त्याचबरोबर मी लसूणसुद्धा निवडायला घेतलेलं होतं. बघा बघता बघता दुसरा दिवस उजाडत आहे. आणि तर आपण आता भाजी आता ही बघा, ही मी आता नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे. आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर ही सकाळी छानपैकी मस्तपैकी आज बनवणार आहे भाकर, भाजी वगैरे आणि वरण भात. तर अशा प्रकारचा आजचा बेत आहे. आणि ही कालचीच भाजी आहे. तर मी आज तुम्हाला दाखवते ही भाजी कशी करायची. तर आधी बघा, पाण्यामधनं मी 2-3दा त्या भाजीला धुवून घेतलं, म्हणजे तिथे थोडंसं माती वगैरे राहील तर ती निघून गेली. छान 3 पाण्याने धुवून घेतलं. त्याच्यानंतर मस्तपैकी या भाजीला मी उकडलेला आहे. बघा उकडल्यानंतर थोडासा अगदी कलर असा बदललेला आहे आणि पाण्याचा जो कलर आहे तो पूर्ण काळाकुट्ट झालेला. आणि इथे मस्तपैकी कांदे चिरून घेतले आणि तेल टाकलं भरपूर. तर 3-4 पळी तेल असेल आणि सोबत 3-4 कांदे होते मोठे मोठे, कारण भाजी थोडी कमी होती आणि आम्ही जास्त जण होतो, त्याच्यामुळे मी थोडंसं इथे कांदे जास्त घेतलेलं आहे. भाजी जास्त असेल तर तुम्ही कांदे कमी करू शकता, पण तसंही मला कोणत्या हिरव्या भाजीमध्ये भाजी आवडते त्याच्यामुळे मी ते टाकते आहे. आणि या भाजीमध्ये 2-3च अगदी वस्तू जातात, ते म्हणजे कांद्यावरनं मी मीठ टाकलं. कांदा छान लाल झाला. त्यानंतर मी लाल मिरची, तुम्ही जशी खाता त्याप्रमाणे लाल मिरची घेतलेली आणि त्यासोबत लसण मस्त सोलून ठेवलेलं भरपूर लसण छान तिथे टाकून द्यायचं. आणि अगदी थोडीशी चिमूटभर हळद, बस एवढंच या भाजीमध्ये लागतं. आणि ही भाजी मस्त गरम पाणी होतं तोपर्यंत थांबलेली आणि थोडंसं थंड झालं पाणी. त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर बघा हे छान भाजीला पिळून घेत आहे. पिळून यासाठी घ्यायचं, याच्यामधलं पूर्ण पाणी काढून टाकायचं. छान आहे बघा, अशा प्रकारे पूर्ण म्हणजे जे पाणी आहे ते पूर्ण पाणी काढून भाजी मोकळी करायची. आणि आता या भाजीला मस्तपैकी बारीक बारीक चिरायचं. ही भाजी मोकळी करायची चिरून बघा, ही छान मोकळी करायची. आणि मोकळी केल्यानंतर या कांद्याच्या आणि लसणाच्या याच्या तेलामध्ये टाकायची, फोडणीमध्ये टाकायची. आणि तेल बघा तुम्हाला साईडने सुटलेलं दिसत असेल, तसंच तेल हवं, तेव्हाच त्या भाजीला छान चव येते. फक्त हळद मीठ बस, याच्यामध्ये 2च मसाल्यामध्ये हळद आणि मीठ लागतं आणि कांदा आणि लसूण आणि मिरची, बस हे 3च लागतं. आणि भाजी अतिशय टेस्टी, म्हणजे इतकी सुंदर भाजी, बिलकुल कडू नाही, काही नाही. आणि मस्त बघा ही भाजी झालेली आहे आपली. आणि आता आपली चरोट्याची भाजी, आमच्याकडे विदर्भात त्याला चरोट्याच म्हणतात. चरोटा काही रानभाजी आहे ही, आणि कुणाकुणाकडे मिळते तर नक्की सांगा. आणि ही आत्ताच पावसात मिळते. तर याची भाजी छान असते शरीराला, तर त्याच्यामुळे आता मी बनवलेली आहे रानभाजी. आणि मला ही भाजी आणून दिली होती. या काकू साईडच्या आमच्या फिरायला जातात आणि त्यांनी फिरायला जातात, तर त्याच्यामुळे त्यांनी मला आणून दिली. त्यांच्याकडे खूप जण खात नाही, तर त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं तू बनव. आणि ते फक्त एकटेच खातात, त्याच्यामुळे मीच त्यांना आता नेऊन देते. आणि ही भाजी खरंच खूप टेस्टी लागते, तुम्ही नक्की बनवा. आणि कसं वाटतं तुम्हाला माझा व्हिडिओ ते नक्की सांगा. आवडतं लाईक, सबस्क्राईब, सोबत शेअर करायला विसरू नका. बाय.